आता झालं चालू. दूर धर हा ती काढायची पेटी मायला लाव थोडं बा त्याला निघून त्यातला हवा आला त्याचा वास गेला तेव्हा ते आवाज नाही त्याच्या आवाज. मग किती जोरात गेल तो ते बघ लागला तर ते इथून गेली हवा तेवढ्यात त्या हवानेच दिली. कोणत्या हवानं? त्या हा त्या हवाने मग हा चालेल याच्यात आता शेवटच्या नस पुरा गॅस गाय घेऊन टाकलं एवढी मिस्टेक ती तेव्हा अशी इथून जायला ती नाही म्हणलं पेटले का मग काय पेटले त्या हवाने इथून चालली ती. अरे हवा निघून राहिली ती काय चांगलं पेटू तिला पेटू राहिली हवा निघून चालली ती काय तर पहिलेच काढते आता सरी पेटले का 2 पेटे घे हातात 2 ना बटन गेलं काय धंदे काळे पेटी लावतात. हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज ब्लॉग सुरू करतोय संध्याकाळी 3 वाजता आणि आपला खूप मोठा पोपट झालेला आहे. प्रँक झाला का आपल्यासोबत एक कोण आहे आपण बनवला गोबर गॅस. तर आम्ही त्याच्यात जाळ लावायचा प्रयत्न केला पण ते लागायच्या आधीच प्लॅन फेल होऊन गेला काहीच, कारण की ऍक्टिव्हिटी जाळच लागला नाही. तू का तर पुढच्या वेळेस पुन्हा तयारी करू आणि पुढच्या वेळेस पुन्हा तयारी करू गाईज आणि मग चांगल्या आहे दाखवू तुम्हाला. तर आता डबल करायला ठेवलेला आहे तर बघू का काय नाही. आता संध्याकाळी शेतात आलोय आम्ही ते तुरी जमा करायच्या गाईज. तर चला तुरी जमा करू आणि मग पुन्हा जायचंय घरी जायनंतर संध्याकाळी व्यायामला जायचंय. तर चला बघूया जाऊया घरी म्हणजे तुरी जमा करू पहिले. तर चला भेटूया तुरी जमा झाल्यावर. बॅलन्स मार. सो गाईस तर आपल्याला खोलाचे ठिबकच्या नळ्या हे असं खाली ठिबक असतं राहतं ते तिकडे पाईपात फीट आहे तर ते खोल नाही. तर चला तुम्हाला दाखवतो मी कसं काय असतं ते खोलूया ठिबकच्या नळ्या आणि मग पुन्हा जमा बी करणं पडतं गाईस त्या. तर चला पहिले खोलून घेऊ मी दाखवतो तुम्हाला कसं आहे काय तिथं. या अशा असते गाईस नळ्या खूप अडचणी याचं काय अडचण होती तिथं पहिले नाही राहत. तर अडचण साफ करून आणि मग त्याला यासाठी तारण गच्च मारलं असं खोलणं लागतो गाईस. दाखवतो पकडीनं हे याला पक्कड म्हणते गाईस याला बघून घ्या आणि दगड बाजूला ठेवतो 1 मिनिटासाठी. असं याला असं खोलावं लागतं काहीच खूप अडचणीत असतं ते. या अशा खोलणे घ्यायचं सगळ्या नळ्या वेगळ्या करणे पूर्ण घ्यायचं त्या तिकडे डायरेक्ट शेवट लोक. तर चला पहिले नळ्या खोलून घेते. सो गाईस तर शेतातून नळ्या गोळा करून अर्ध्या आणि अर्ध्या बाकी होत्या ते करून आम्ही आलो होतो माथ्यावरती व्यायाम करायला. हे माझे मित्र बघत होते आणि मी बिचारा एकटा व्यायाम करत होतो. त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं जेवण्यासाठी. गल्लीला एका कार्यक्रमाचं आमंत्रण होतं आम्हाला. तर आम्ही सगळं उपाशी तिकडं सगळे जेवायला गेलो होतो मित्र ते. मग जेवण करताना यांची खूप इम्पॉर्टंट गप्पा चालू होत्या. पाटील तो समज नाही 10वी झाली समजता ऐकली रे आवाज भेट नाही.